आज सकाळी सुमारास 9 वाजताच्या दरम्यान आज सकाळी TCOC कालावधीमध्ये गोपनीय आणि खात्रीशीर माहिती भेटली होती की पेरिमेरी दलमचे काही सदस्य कतरनगट्टा गाव आहे भामरागड तालुक्यामध्ये नारगुंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत आहे. तिथे गावकऱ्यांसोबत मीटिंग करत आहे आणि काही मोठा घातपात करण्याची योजना बनवत आहे. त्या अनुषंगाने तात्काळ अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री यतीश देशमुख आणि त्यांच्यासोबत 2 C6C पथक असे तात्काळ रवाना करण्यात आलं होतं. आणि जेव्हा ते एरिया सर्च ऑपरेशन करत होते त्यांच्यावर त्या गावचे बाहेर जंगलामध्ये नक्षलवाद्यांनी अंधाधून गोळीबार सुरू केला आणि त्यांचे प्रत्युत्तर आमचे C6C जवानांनी चोख रीतीने दिले आणि नंतर फायरिंग स्टॉप झाल्यानंतर तिथे जेव्हा एरिया सर्च ऑपरेशन आम्ही केले तर तिथे 3 माओवाद्याचे मृतदेह आम्हाला सापडले आहे. ज्यामध्ये एक पुरुष माओवाद्याचे समावेश आहे आणि 2 महिला माओवाद्याचे समावेश आहे. 3 ऑटोमॅटिक हथियार, एक AK-47, एक SLR आणि एक कार्बाईन असे वेपन आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि नक्षल साहित्य आम्हाला तिथे भेटलेलं आहे. आणि ते धनराट जंगलचे फायदा घेऊन काही नक्षलवादी तिथून आमचे पडणमधून पसार पण झालेला आहे. आणि सध्या पण तिथे नक्षल विरोधी अभियान सध्या सुरू आहे. आमचे C6C पथक तिथेच नक्षल विरोधी अभियान करत आहे. बट सध्या स्थितीत 3 माओवाद्याचे मृतदेह, एकूण जे पुरुष माओवादी आहे त्यांचे नाम वासू उर्फ समर कोरचा आहे. ते गोडिया गाव आहे ईस्ट बस्तरमध्ये, पूर्वी बस्तरचे राहणारे आहेत. ते डिव्हिजनल कमिटी मेंबर आणि कमांडर आणि इन्चार्ज पेरिमेरी दलमचे होते. 16 लाखची महाराष्ट्र शासनाची त्यांच्यावर बक्षीस होतं आणि एकूण 7 गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे. 1 मर्डर, 5 चकमक आणि 1 डकैतीचे गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे. 16 लाखची बक्षीस महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते. महिला जे माओवादी आहे त्यांचे पण ओळखपत्र आहे. एक महिला माओवाद्याचे नाम रेशमा मडकाम आहे, वय 25 वर्ष, ते पण बस्तरची राहणार आहे, छत्तीसगडची. आणि ते पूर्वी कंपनी नंबर 10ची सदस्य होती. सध्या ते पेरिमेरी दलममध्ये नुकताच कार्यरत झाले होते आणि कोणत्या रँकवर पेरिमेरी दलममध्ये होते त्यांची अधिक माहिती आमचे नक्षल सेल घेत आहे. त्यांच्यावर सुद्धा 1 मर्डर आणि 5 चकमकीचे गुन्हा आहे. तिसरी जे महिला माओवादी आहे त्यांचे नाव कमला मडावी आहे, वय 24 वर्ष, ते पण दक्षिण बस्तर एरियाचे राहणार आहे, छत्तीसगडची. आणि ते सदस्य होती, प्लटून मेंबर होती पेरिमेरी दलमचे. आणि त्यांच्यावर 2 मर्डर आणि 5 चकमकीचे गुन्हे दाखल आहेत. असे 3 वरिष्ठ जहाड माओवाद्यांना आज गडचिरोली पोलिसनं कंठस्थान घातल्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. आणि त्या एरियामध्ये ते मोठा यश आहे जे गडचिरोली पोलिसला भेटलं आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे की पेरिमेरी दलममध्ये जे आमचे रेकॉर्डवर माओवादी आहे, हे शेवट 3 माओवादी हेच आमचे रेकॉर्डवर होते पेरिमेरी दलमचे. तर आज आम्हाला मानण्यामध्ये काही हरकत नाही आहे की आज गडचिरोली चे दक्षिण गडचिरोली डिव्हिजनचे पेरिमेरी LOSचे पूर्ण खात्मा आणि पूर्ण पेरिमेरी दलमला वाईपआउट गडचिरोली पोलिसला करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. आणि 3 ऑटोमॅटिक हथियार आणि इतर साहित्य जे भेटलेलं आहे त्या साहित्याचे पण अवलोकन आणि विश्लेषण आमचे नक्षल सेल आणि आमचे टेक्सेल करत आहे. आणि त्या एरियामध्ये सध्या पण आणखी त्या भामरागड तालुका आणि एरियामध्ये आणखी नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्याची योजना आम्ही बनवतो.